नमस्कार मित्रांनो, मी सोनाली आपलं स्वागत करते या नवीन ब्लॉगमध्ये. मागील ब्लॉगमध्ये आपण सिडकियोंग बर्ड पार्कमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. हे पक्षी सौंदर्य आणि निसर्ग सौंदर्य बघता बघता आम्ही इतके रमून गेलो की वेळ कसा निघून गेला हे कळलं सुद्धा नाही. आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. या पुढच्या प्रवासामध्ये सिक्कीमचा एक जुना राजवाडा आहे. त्या ठिकाणी आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आपण आज सिक्कीमबद्दल आणखी थोडी माहिती घेऊयात. स्थानिक लोककथांमध्ये सिक्कीमची उत्पत्ती 8व्या शतकात गुरु रिनपोचे यांनी केलेल्या अभिषेकापासून दिसून येते. त्यांनी या प्रदेशात बौद्ध धर्माची ओळख करून दिली. त्याच्या नोंदविलेल्या इतिहासापूर्वी सिक्कीममध्ये लेप्चा आणि भुतिया लोकांची वस्ती होती, ज्यांनी राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आज आपण सिक्कीमची दुसरी राजधानी असलेल्या राबदेन्सेमध्ये आहोत. 1670 ते 1814 पर्यंत राबदेन्से ही पूर्वीच्या सिक्कीम राज्याची दुसरी राजधानी होती. आक्रमक गुरखा सैन्याने राजधानीचे शहर उद्ध्वस्त केले आणि आता येथे फक्त राजवाड्याचे अवशेष आणि चोरेन्स दिसतात. फेलिंगपासून या राजवाड्याकडे पोहोचण्यासाठी आपण कार किंवा पायी अशा दोन्ही पर्यायांचा विचार आणि अवलंब करू शकतो. कारने आपण 28 ते 30 मिनिटांमध्ये तर पायी आपण 1 तासात पोहोचू शकतो. पाल्डेन थोंडुप नामग्याल ओबे हा 12वा आणि शेवटचा चोग्याल म्हणजे राजा होता. 18व्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश साम्राज्याने तिबेटसह व्यापार मार्ग प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत सिक्कीम ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते. सुरुवातीला सिक्कीम हा एक स्वतंत्र देश राहिला. त्यानंतर 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारतीय संघराज्यात 22वे राज्य म्हणून समाकलित झाले. तर मित्रांनो, सिक्कीमचं जे कॅपिटल होतं त्याचा एक राजवाडा जो भग्नावस्थेत होता, त्या भग्नावस्थेतल्या राजवाड्याचा आता जस्ट आम्ही तो राजवाडा बघून आलो. आता जाताना ह्याच पायवाटेने आम्ही गेलेलो होतो. ह्याच पायवाटेने आता परत चाललेलो आहोत. रस्ता बघा, पूर्ण जंगल आहे. वरती गेल्यानंतर तर वाटलं पण नव्हतं की एवढं डेव्हलपमेंट असेल म्हणून त्या काळात सुद्धा, कारण पूर्ण जंगल आहे हे. आणि या जंगलामध्ये एकदम डोंगरावरती, म्हणजे डोंगरावरती जंगल आहे आणि या डोंगरावरती जो प्लेन भाग आहे, या प्लेन भागामध्ये वरती राजवाडा बांधण्यात आलेला होता ॲक्च्युली. आता ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे त्याच्या अंडर आहे तो, आणि एक नॅशनल प्रॉपर्टी, नॅशनल एन्शियंट प्रॉपर्टी म्हणून त्याचं जतन केलं जातं.
तर मित्रांनो, इथे स्काय वॉकवरती जाताना आपल्याला ॲक्च्युली विदाऊट शूज जावं लागतं, कारण काचेला स्क्रॅचेस पडण्याचे चान्सेस असतात. हा होतो इथून स्काय वॉकची सुरुवात. चल सावकाशपणाने चल. इथे दोनच काढता आहेत फक्त. खाली पडशील. काय करतो तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आलो होतो स्कायवॉकसाठी. ही एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर डावीकडे तिकीट काउंटर आहे. इथे पाहू शकता की सगळ्या गाड्यांचं पार्किंग वगैरे आहे. तिथे खाली थोडं खालच्या बाजूला चालत गेलं की थोडे छोटे छोटे हॉटेल्स आहेत. त्या हॉटेल्समध्ये आपण जेवण वगैरे करू शकतो. काय ॲक्च्युली वाजलेले आहे तर 3:15 वाजलेले. दुपारची जेवणाची वेळ तशी झालेली आहे, तर जेवण करून थोडं निघणार आहोत आम्ही आता पुढे. एक मॉनेस्ट्री आहे, त्या मॉनेस्ट्रीसाठी निघणार आहोत.